परभणीतील एटीएम फोडीचा छडा, मुख्य आरोपी जेरबंद, अंबेजोगाईतून ताब्यात, 5 गुन्ह्यांची कबुली, साथीदारांचा शोध सुरू। परभणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एटीएम फोडून चोरी प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी पूनम सिंग तारासिंग टाक व 39 राहणार पोलीस वसाहत परिसर अंबेजोगाई जिल्हा बीड याला अंबेजोगाई येथून ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून 57,500 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी तपास पथकाला सूचना दिल्यानंतर पथकाने परळी अंबेजोगाई परिसरात गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवली। खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं। प्राथमिक चौकशीत आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदार जगजित सिंग आचोल सिंग दुधानी राहणार परळी वैजनाथ, लक्ष्मण सिंग ठाकूर सिंग बावरी राहणार उमरी जिल्हा नांदेड तसेच अन्य एका साथीदारासह परभणीतील एटीएम फोडून चोरी केल्याची कबुली दिली। आरोपीकडून चोरीतील त्याच्या वाट्याला आलेल्या रकमेतून उर्वरित 57,500 रुपये पंचासमक्ष जप्त करण्यात आले। या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून त्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत। चौकशी दरम्यान आरोपींनी परभणीसह दैठणा, नानलपेठ, मुरुड आणि उदगीर परिसरात अशाच प्रकारचे एकूण 5 गुन्हे केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोतवाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तान्हाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। या मोहिमेत अशोक जायभाय, चंदनसिंह परिहार, गणेश सवंडकर, विलास सातपुते, सूर्यकांत फड, महेश कवठाळे, सचिन भदरगे, राहुल परसोडे, माणिक वाघ, रंगनाथ दुधाटे, नेताजी गित्ते, केशव लटपटे, महारुद्र सपकाळ, जीत आगळे, सिद्धेश्वर साटे, नामदेव डुबे, लक्ष्मण कांगणे, महेश पांगरकर, उत्तम हनवते, विष्णू चव्हाण, मधुकर ढवळे, शरद सावंत, दिलीप नीलपत्रेवार, हनुमान ढगे, राम पौळ, निलेश परसोडे, प्रमोद पुरी आदींचा सहभाग होता।